महायुतीमध्ये सत्ता स्थापनेसाठी अजितदादांची राष्ट्रवादी सहभागी होणार नाही। भाजपसोबत राणा किंवा त्यांचा पक्ष असेल तर आम्ही सत्तेत सहभागी होणार, असं विधान खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार संजय खोडके यांनी दिले। वरिष्ठांचे पार्टी ऑफिसमधून फोन आले होते पक्षाच्या नेत्यांचे आणि त्यांनी सांगितलं की आपण कोणाशीही पुढच्या अमरावतीच्या कॉर्पोरेशनच्या संदर्भात आमच्याशी चर्चा केल्याशिवाय चर्चा करू नये आणि वरिष्ठ त्या संदर्भातला निर्णय घेतील एवढं निश्चित आहे। परंतु आज आमची भूमिका तीच आहे, पूर्वी जी भूमिका होती तीच, की BJP सोबत जर राणा किंवा त्यांचा पक्ष असेल तर आम्ही त्या सत्तेमध्ये सहभागी होणार नाही। ही भूमिका माझी लोकल लेवलवरची आज पण तीच भूमिका आहे। सत्ता आणि पैशाचा प्रचंड वापर झाला तरी काँग्रेस आघाडीला यश मिळाले, काँग्रेस 2 नंबरचा पक्ष ठरलाय, असं वक्तव्य आमदार विश्वजित कदम यांनी केले। आणि काँग्रेस पक्ष हा सांगली महानगरपालिकेचा हा नंबर 2 क्रमांकाचा पक्ष बनलेला आहे। म्हणजे विरोधी पक्षात आता काँग्रेस पक्षाचं स्थान हे अत्यंत महत्त्वाचं राहणार आहे। निश्चित स्वरूपात कुठेतरी एक लाट ही भाजपच्या विरोधात सांगली शहरामध्ये आम्हाला सगळ्यांना जाणवली। अनेक गोष्टींचा सत्तेचा गैरवापर झाला, पैशाचा अमाप वापर झाला, तरी सुद्धा सांगलीचे लोक हे महाविकास आघाडीच्या अनेक नगरसेवकांच्या पाठीशी उभे राहिले। काही 1-2 जागा तर अवघ्या आमच्या 2 आकड्याच्या मतांमध्ये या ठिकाणी पराभूत झालेल्या आहेत। पुण्यातील भारतीय जनता पक्षाचे औंध बोपोडीचे उमेदवार सनी निम्हाणी यांनी विजयी होताच एक धमाल डान्स केलाय आणि त्यांनी आपल्या डान्सचा हा व्हिडिओ शेअर करत खरं तर यावेळेस आपली प्रतिक्रिया दिली। औंध बोपोडी स्मार्ट, शाश्वत, सुरक्षित आणि सनी बनेल, त्यांचा हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।